ठीक आहे. सो टुडे वी विल डिस्कस अबाउट डॅन्ड्रफ. आपण जे आहेत डॅन्ड्रफ किंवा कोंडा याच्याबद्दल जरा जे काही फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स किंवा जे काही पेशंट्सना वारंवार हे डॅन्ड्रफ का होतो, त्याचे काय कारण, काय केलं पाहिजे, त्याबद्दल आपण विल जस्ट ट्राय टू डिस्कस समथिंग. किंवा डॅन्ड्रफ हा म्हणजे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये होतं काय की सगळ्यांना माहिती आहे की डोक्यामध्ये त्याचा म्हणजे फ्लेक्स तयार होतात, बारीक बारीक पांढऱ्या असे स्केलिंग वगैरे तयार व्हायला लागतात. काही पेशंट्सला जास्त जर झालं तर खाज येणं आणि त्याच्यात असं ओलसरपणा निर्माण होतो. दॅट इज कॉल्ड एज सिबोरिक डर्मेटायटिस. तर दिस इज व्हेरी कॉमन थिंग. हे खूप कॉमन आहे. खास करून आजकाल जे वयात आल्यानंतर, प्युबर्टीमध्ये आल्यानंतर काय होतं की हॉर्मोनल चेंजेस जे होतात त्या अँड्रोजन हॉर्मोन्समुळं त्वचा जी आहे, आपली डोक्याची जी त्वचा आहे, तिथे असं वातावरण तयार होतं की त्यात बुरशी जास्त संक्रमण होतं. मॅलेसिजिया नावाचे काही बुरशी जंतू असतात ते वाढतात आणि त्यामुळं वी गेट दिस डॅन्ड्रफ किंवा कोंडा वाढतो. मग याच्यात आणखी लाईफस्टाईल रिलेटेड काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे वाढतं? हॉर्मोन्स तर आहेच, अँड्रोजन हॉर्मोन्स. मग सिबोरिक ॲक्टिव्हिटीज किंवा तेलग्रंथी जास्त ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यात ती बुरशीचे जंतू वाढतात आणि त्यामुळे डॅन्ड्रफ होतो. त्याच्यामध्ये लाईफस्टाईल रिलेटेड काय आहे तर जास्त अति रिफाईंड शुगर, रिफाईंड ऑइल, मैद्याचे प्रकार, नॉन व्हेज, ऑइली जंक फूड, बाहेरचं हॉटेलचं खाणं, या सगळ्यांनी देखील आहे ना तिथं एक एन्व्हायरमेंट तयार होतं त्वचेमध्ये आपल्या स्कॅल्पच्या किंवा डोक्याच्या, की ज्याच्यात हे जंतू बुरशीचे वाढतात आणि मग आपल्याला डॅन्ड्रफ होतो. तर काही पेशंट्सला देर कॅन बी सम ब्लड प्रॉब्लेम्स ऑल्सो. प्रतिकारशक्ती कमी झाली की देखील डॅन्ड्रफ किंवा सिबोरिक डर्मेटायटिस हा प्रकार वाढतो. तर डॅन्ड्रफ कंट्रोल होण्यासाठी वी नीड टू सम पेशंट दे रिक्वायर सिस्टमिक ट्रीटमेंट्स ओरली किंवा म्हणजे पोटातनं पण काही औषधं घेणं गरजेचं आहे. प्लस शॅम्पू आणि काही स्टे ऑन लोशन्स वगैरे त्याची गरज भासते. तर वारंवार होऊ नये याच्यासाठी व्हॉट यू शुड डू, यू शुड गो फॉर अ नॅचरल डायट किंवा नॅचरल नैसर्गिक जीवनपद्धती पाहिजे. आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या याचं प्रमाण जास्त पाहिजे. ऑइली जंक फूड, रिफाईंड प्रोडक्ट्स किंवा रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैदा, बेकरी, नॉन व्हेज याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. किंवा यू शुड गो इट ऑन अ व्हेरी लो स्केल किंवा मे बी 20-30% प्रमाणात ते घेणं ठीक आहे. 70-80% यू शुड हॅव अ हेल्दी डाएट. मग डाएट तुमचं सुधारलं, इम्युनिटी चांगली झाली तर हे फास्ट कंट्रोल येतं आणि मग वारंवार होत नाही. अदरवाईज दिस फेज इज हिअर. जसं वयात आल्यानंतर 13-14 वर्षानंतर हे हॉर्मोनल इन्फ्लुएन्स होतो, अँड्रोजन ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग 6-7 वर्ष हा कालावधी जो आहे त्याच्यामध्ये डॅन्ड्रफ होणं, केस गळणं आणि हे पिंपल्स, त्याचबरोबर पिंपल्स देखील होणं. एक गैरसमज काय आहे की डॅन्ड्रफ पडल्यामुळं मग चेहऱ्यावरती पिंपल्स होतात आणि पाठीवरती देखील डॅन्ड्रफचा जो स्केल जे आहे ते कोंडा पडतो आणि त्याच्यामुळं पिंपल्स येतात. हा गैरसमज आहे. दिस इज ऑल बिकॉज ऑफ युअर अँड्रोजन हॉर्मोन्स. अँड्रोजन हॉर्मोन्समुळे ह्या सगळ्या गोष्टी वाढत राहतात. सो इन नटशेल, रिकरन्स थांबवायचा असेल, वारंवार होऊ द्यायचं नसेल तर मला नैसर्गिक लाईफस्टाईल हे केली पाहिजे. डाएट आपलं सुधारलं पाहिजे, झोप सुधारली पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट देखील हे केलं पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट ऑल्सो इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि काही पेशंट्सला यू रिक्वायर ट्रीटमेंट, त्यांना ट्रीटमेंट लागतं आणि मेंटेनन्स पण. मग यू नीड टू हॅव मेंटेनन्स प्रोटोकॉल. देन इट कॅन बी मेंटेनन्स सुरू ठेवलं की मग ते कंट्रोलमध्ये राहतं. बट आयडियली लाईफस्टाईल, इफ यू गो फॉर अ हेल्दी एकदम नैसर्गिक लाईफस्टाईल तर मग त्याचं प्रमाण कमी राहतं होण्याचं किंवा होत नाही. ठीक आहे.